संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं अत्यंत चैतन्यमय आणि भक्तिमय अशा वातावरणात शनिवारी सोलापूर शहरात आगमन झालं। विठू नामाच्या जयघोषानं अवघी सोलापूर नगरी दुमदुमून गेली। शेगाव इथून आषाढी वारीसाठी श्री गजानन महाराज पालखी सोहळा निघाला होता। 8 जिल्ह्यांमधून 750 किलोमीटरचा प्रवास करत 27व्या दिवशी गजानन महाराजांच्या पालखीनं शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला। उळे येथील आपला रात्रीचा मुक्काम करून झाल्यानंतर पालखी ही शनिवारी सकाळी 9 वाजता रूपाभवानी मंदिरानजीकच्या पाणीगिरणी चौकात येताच सोलापूरचे प्रथम नागरिक महापौर विनायक कोंड्याल यांनी पालखीचं सपत्नीक दर्शन घेत स्वागत केलं। आषाढी वारीनिमित्त शेगाव इथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं शनिवारी सोलापूर शहरात टाळ मृदुंगाच्या गजरात गणगण गणात बोतेच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं। टाळ मृदुंगाच्या निनादात भगवे झेंडे हातात घेऊन शिस्तबद्धरित्या सहभागी झालेले वारकरी लक्ष वेधून घेत होते। रूपाभवानी चौक इथं महापौर विनायक कोंड्याल आणि धनश्री कोंड्याल यांच्या हस्ते पालखीचं पूजन करून स्वागत करण्यात आलं। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, शहर सुधारणा सभापती स्वाती बडगू, भाजपच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, उपायुक्त सोनाली यादव, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक राजकुमार पाटील, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेविका राजश्री दोडमनी, नगरसेविका श्वेता खरात, माजी नगरसेविका लता फुटाणे, ॲडव्होकेट विजय मराठे तसंच भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संत श्री गजानन महाराजांची पालखी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजात श्रद्धा, सेवा, समता आणि एकात्मतेचा संदेश देणारी प्रेरणादायी परंपरा आहे। सोलापूर शहरात आगमन करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व सुविधांनी युक्त वातावरण मिळावं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे, असंही महापौर विनायक कोंड्याल म्हणाले। महाराजांची पालखी आज सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी आगमन झालेले आहे आणि आम्ही सर्व सोलापूरकर आज या ठिकाणी आपण पालखीचे या ठिकाणी आगमन करून जे काय पालखीमध्ये व्यवस्था लागेल ती सर्व महानगरपालिकेच्या वतीने आपण सर्व व्यवस्था करण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि आमचं भाग्य आहे की आज गजानन महाराजांचं या ठिकाणी आम्हाला दर्शन घेता आलं। हे सर्व सोलापूरकरांना या ठिकाणी विनंती की आपण देखील सर्वांनी या ठिकाणी दर्शन घ्यावं। नव्या मार्गाची जी आता आपण व्यवस्था आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करण्यात आलेली, ज्या ठिकाणी जे काही अडथळे असतील त्या अडथळे आपण दूर करून जी काही पत्तांना व्यवस्था लागेल त्यात आपलं आरोग्य विभाग असेल आणि ॲम्ब्युलन्स असेल, तसेच आपण प्रत्येक ठिकाणी फिरतं शौचालय असेल आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व डॉक्टर्स लोकांना पण देखील आपण या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे की पालखीसोबत राहून आपण त्यांना जे काही सहकार्य करायचं ते आपण सर्व करणार आहोत।
यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पालखी सोहळ्यादरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली. तसंच नागरिकांनी वाहतूक सूचनांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. श्री संत गजानन महाराज पालखी आज सोलापूर शहरात आगमन झालेलं आहे आणि आजपासून 3 दिवस इथं असणार आहे. 2 दिवसाच्या मुक्कामी आहे आणि मंगळवारी हद्दीतून बाहेर पुढे जाणार आहे. आता दोन्ही मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तिथं दर्शनात येणारे जे भक्त आहे त्यांच्याही कुठलाही प्रकारचा त्रास न होता त्यांना व्यवस्थित दर्शन होऊ असा बंदोबस्त लावलेला आहे. जे अन्नदान करणारे जे मंडळी आहेत त्यांचेही आम्ही दर्शन मुक्काम स्थळातून जरा दूर ठेवलेलं आहे, जेणेकरून जे तिकडच्या वाहतूकलाही कुठल्याही प्रकारच्या त्रास तकलीफ होणार नाही. याच्या व्यतिरिक्त क्राईम ब्रांचच्याही साध्या कपड्याच्या बंदोबस्त आहेत. कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर्टी ऑफेन्सेसही प्रतिबंधात्मकनुसार आमची कारवाई असणार आहे. एकंदरीत सोलापूर शहराच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आपला अगदी डायरेक्ट कमिशनर ऑफ पोलीसपासून शेवटच्या अंमलदारपर्यंत सर्वांना ब्रीफ करून व्यवस्थित त्यांच्याकडून काम करून घेणार आहे. दरम्यान यावेळी श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. गजानन महाराजांच्या पालखीचा कुचन प्रशाला इथं शनिवारी मुक्काम राहणार असून रविवारी 7 रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालयात मुक्काम राहणार आहे.